जर तुम्ही नवखे असाल आणि तुम्हाला शेअर बाजारात तुम्ही कधी आतापर्यंत गुंतवणूक केलेली नसेल, बर तर मला वाटतं की IPO आणि म्युच्युअल फंड बर हे दोन मार्ग आहेत. ओके म्युच्युअल फंड मध्ये इनडायरेक्टली तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता, जेव्हा तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता. अच्छा ओके. कारण म्युच्युअल फंडाचे अनेक प्रकार आहेत. इक्विटी म्युच्युअल फंड आहे, डेट आहे, कमॉडिटीज आहे, वेगळे वेगळे आहेत. हम्म, त्याच्यामध्ये मी जेव्हा इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये, मग त्यात फ्लेक्सी फंड असेल, लार्ज कॅप असेल, स्मॉल कॅप असेल, मिड कॅप असेल, त्याच्याकडे आपण येऊच सगळं. बरोबर. तर ह्यामध्ये तुम्ही इनडायरेक्ट वेने येऊ शकता. दुसरा मार्ग असा आहे की तुम्ही IPO द्वारे, म्हणजे मला शेअर बाजारात काहीच माहिती नाही, बरोबर. परंतु पेपरात वाचून किंवा माहिती काढून की एखाद्या कंपनीचा IPO चांगला आहे की वाईट आहे, हम्म, त्याचा प्रीमियम किती असू शकतो, अशी माहिती काढून मी IPO ला अप्लाय करू शकतो.